गुड आफ्टरनून फ्रेंड्स. बघा आपलं मॅथमॅटिक्स सेकंड एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 8 आपण आज स्टार्ट करतोय. हा क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो बोर्ड एक्झामसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चनही विचारले फॉर 4 मार्क्स. तेव्हा हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 हा केअरफुली करा आणि याच्यातील काही जे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही स्वतः होमवर्कला काय करा सॉल्व करा. तर बघा याची एक फिक्स मेथड आहे, त्या मेथडनुसार जर आपण तो सॉल्व केला तर तो इझी त्याचा आन्सर असणार आहे. आणि आता शॉर्टकट ट्रिक्स पण आहे याचा आन्सर काढण्यासाठी, ते पण आपण बघूया. तर आपण आज बघूया मॅथमॅटिक्स सेकंड मधला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 8. हा खूप महत्त्वाचा आहे फॉर 4 मार्क्स. तर पहिला क्वेश्चन आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ, काय क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इनटू ब्रॅकेट √3 cos x मायनस साइन x अपॉन 2. हा बेसिक प्रॉब्लेम बघा, हा खूप छोटासा प्रॉब्लेम आहे, परंतु यावरचे एक्झाम्पल आहेत, याची मेथड जी आहे ती फिक्स आहे. मग ही मेथड कशी असते बघा, कॉस इनवर्स म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला इनवर्स फंक्शनचे फॉर्म्युले वापरावे लागणार. म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप आपण कसं त्या प्रॉब्लेमपर्यंत जाणार. y इज इक्वल टू कॉस इनवर्स फाइंड द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह मधला चॅप्टर मधला प्रॉब्लेम आहे. ओके, त्यानंतर y इज इक्वल टू कॉस इनवर्स म्हटल्यानंतर तो इनवर्स फंक्शन मधला प्रॉब्लेम आहे. आणि इनवर्स फंक्शन मध्ये जर प्रॉब्लेम म्हटले ते पहिले 2-3 क्वेश्चन मध्ये आपण बघितलेत की कशा पद्धतीने आपण तो काय करतो सॉल्व्ह करतो. पण याची ही कॅटेगरी आहे, ही जी कन्सेप्ट आहे थोडी वेगळी आहे. काय करायचं बघा, याचा जो डिनॉमिनेटर आहे हा 2 याला सेपरेट लिहून द्यायचा. मग काय म्हणता, याला सिम्प्लिफिकेशन खूप महत्वाचं आहे. या प्रॉब्लेमसाठी काय महत्व आहे, सर्वात महत्वाचं सिम्प्लिफिकेशन. मग काय येईल, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, काय येईल, √3/2 सेपरेट केला मी, √3/2 इंटू कॉस एक्स मायनस 1/2 इंटू साइन एक्स. ऑब्विसली बाहेर कॉस इनवर्स आहे, म्हणजे आतमध्ये काय करायचं आहे आपल्याला की कॉसचा फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न करायचा. बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ही कन्सेप्ट इथं कळाली, हा प्रॉब्लेम कळाला. बाहेर कोण आहे, कॉस इनवर्स, आतमध्ये कॉस आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याकडं कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला असतो, त्यानंतर कॉस ए प्लस बीचा आहे, कॉस ए मायनस बीचा आहे. तर इथं आपण सर्वात महत्त्वाचा कॉस ए इंटू बीचा कॉस ए मायनस बी किंवा कॉस ए प्लस बीचाच फॉर्म्युला वापरणार आहोत. आतमध्ये कॉस इनवर्स आहे, म्हणजे आतमध्ये जर कॉसचा फॉर्म्युला आणायचा असेल, हा कॉस एक्स आहे इथं, म्हणजे इथं कॉस पाहिजे आणि इथं कोण पाहिजे, साइन पाहिजे. मग √3/2 हा स्टँडर्ड अँगल आहे, कोणाच तरी व्हॅल्यू √3/2 कोणाची, मग काय म्हणता येईल, कॉस बघा कॉस 30 ची व्हॅल्यू किती, कॉस 30 ची व्हॅल्यू येईल cos 30 π/6 इज इक्वल टू √3/2. ओके, आणि त्यानंतर साइन π/6 ची व्हॅल्यू किती, 1/2, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे म्हणून. किंवा ऑफ, ही पहिली मेथड. आणि जर इथं वेगळी डिफरंट किंमत आली असेल तर बघा कोइफिशियंट ऑफ, बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी सांगितलं, कोइफिशियंट ऑफ cos x स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ साइन x स्क्वेअर इज इक्वल टू, जर 1 येत असेल तर पुट याला कॉस आहे, कॉस ए आणि याला काय पुट करतो आपण, साइन ए. कधी बघा सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस √3/2 हा स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आहे, पण 3/2 ते दिसतं 3/2 असतं, असं 3/2 हा स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कोणाची नाही, म्हणून आपण त्याला पुट केलं असतं कॉस ए पुट केलं. पण कधी, कोइफिशियंट ऑफ cos x स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ साइन x स्क्वेअर इज इक्वल टू 1 येत असेल तर मग ती फंडामेंटल आयडेंटिटी काय करते, सॅटिस्फाय करते या पद्धतीने. मग या दोन व्हॅल्यू जर मी यामध्ये टाकल्या, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √3/2 च्या कोण टाकणार मी, cos π/6 इंटू कॉस एक्स मायनस 1/2 म्हणजे किती, साइन π/6 इंटू किती, साइन एक्स. हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, कोणाचा फॉर्म्युला, कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी. मग काय येणार, कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. मग काय येणार, कॉस ऑफ ए प्लस बी मीन्स π/6 मायनस कोण, मायनस आहे म्हणजे काय, cos π/6 प्लस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. बघा मग काय होणार, कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, y इज इक्वल टू π/6 प्लस एक्स. मग याला आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय आन्सर येणार याचं, dy/dx इज इक्वल टू, बघा π/6 किती येणार 0 प्लस त्या एक्सचा किती येणार 1, म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह आला dy/dx इज इक्वल टू 1
विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, हे व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्या. कॉस इनवर्स ऑफ √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. काय करणार, हा 2 पहिल्यांदा मी सेपरेट दिला दोघांना. दिल्यानंतर √3/2 स्टँडर्ड अँगल असेल तर कॉस π/6 ची किंमत √3/2 साइन π/6 ची किती 1/2 आपण इथं पुट केली. नंतर हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे का, फॉर्म्युला हाच का घेतला, त्याचं कारण माझ्याकडे काय होतं, कॉस इनवर्स बाहेर होता, आतमध्ये कोणाचा फॉर्म्युला आणणार, कॉसचा आणणार, म्हणून कॉस ए इंटू कॉस बी. या पद्धतीने त्याचं काय आलं हे रिझल्ट. ओके, व्यवस्थितपणे प्रॉब्लेम समजून घ्या. याच्यावरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला आता घ्यायचा आहे. ओके, नाऊ राईट डाऊन दिस. बघा, यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस √x प्लस साइन √x अपॉन √2. ओके, काय करणार, हा जो डिनॉमिनेटर आहे दोघांना मी काय करतो, सेपरेट करतो. बघा मग काय, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √2 इंटू कॉस √x प्लस 1 अपॉन √2 इंटू साइन √x. ओके, काय केलं, फक्त √2 याला सेपरेट दिला, याला सेपरेट दिला. ओके, आता 1 अपॉन √2 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. 1 अपॉन √2 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कोणाची, π/4 ची, आणि इथं किती दिली π/4 साइन π/4. ओके, पण बाहेर कोण आहे बघा, बाहेर कोण आहे, साइन इनवर्स, म्हणजे ऑब्विसली आपल्याला आतमध्ये कोण आहे साइन. मग हा साइन कधी येणार, तर मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला साइन ए प्लस बी आणायचा किंवा ए मायनस बी आणायचा. त्यासाठी आपल्याला कॉसच्या जरी कोण पाहिजे असतो, साइन. मग इथं कॉस आहे म्हणजे हा कोण घ्यावा लागेल मला, साइन. म्हणजे ऑब्विसली पुट साइन ए इज इक्वल टू 1 अपॉन √2 अँड कॉस ए इज इक्वल टू 1 अपॉन √2. आधी ते कोइंग साईड झाला, इथं दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या, सेम. ओके, y इज इक्वल टू काय येणार मग, साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन √2 किती, साइन ए इंटू कॉस √x, किंवा ए म्हणायच्या ऐवजी काय म्हणा, साइन ए, साइन किती π/4 आणि कॉस किती π/4. मग साइन π/4 इंटू कॉस √x प्लस कॉस π/4 इंटू साइन √x. हा कोणाचा लॉंग फॉर्म आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ a प्लस बी. ए कोण आहे मग आता, π/4 प्लस बी, हा झाला a, हा झाला b, किती √x. आता मात्र काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा साइन इनवर्स आणि आतमध्ये कोणाची व्हॅल्यू ही साइन ए प्लस बी. बाय युजिंग प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी बरं ती, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज ओनली x. ओके, या पद्धतीने मग किती येईल, π/4, y इज इक्वल टू π/4 प्लस √x, आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx इज इक्वल टू √x, π/4 चा 0 आणि √x चा 1/2√x. म्हणजे आपले काय दिले तर dy/dx इज इक्वल टू 1/2√x विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, कळले का, काय करणार, डिनॉमिनेटर सेपरेट करणं, फॉर्म्युला बघणं, बाहेर कोण आहे साइन इनवर्स, म्हणजे आतमध्ये साइनचा फॉर्म्युला आणणं, कॉस इनवर्स असेल तर कॉसचा फॉर्म्युला, आणि सिंपल बाहेर जर साइन इनवर्स असेल तर साइन शेजारी कॉस आणि कॉस शेजारी साइन घ्यायचा. बाहेर जर कॉस इनवर्स असेल तर कॉस शेजारी कॉस आणि साइन शेजारी साइन घ्यायचं. ओके, बी केअरफुल, हे व्यवस्थितपणे करा. असं जर नाही केलं तर आपल्याला ती प्रॉपर्टी वापरावी लागेल, कोणती, साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. ओके, या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हा होता तो प्रॉब्लेम. व्यवस्थितपणे हाही प्रॉब्लेम लिहून घ्या. आणि परत सांगतोय, क्वेश्चन नंबर 8 पैकी असणारे जे काही प्रॉब्लेम आहेत हे तुमच्या बोर्ड एक्झामसाठी विचारले गेलेले आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यावेळेस सरळ हा इनवर्स थेरमचा एक थेरम आणि याच्यावरला प्रॉब्लेम व्यवस्थितपणे करा क्वेश्चन नंबर 8 वरला. ओके, लिहून घ्या. बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 इंटू कॉस ऑफ e⁻x प्लस 2 इंटू
मग आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 इंटू कॉस ई रेस टू एक्स प्लस 2 इंटू साइन ई रेस टू एक्स अपॉन √13. बघा घाबरून जायचं अजिबात गरज नाही, खूप इझी प्रॉब्लेम आहे. मेथड फक्त 30 लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर आहे तो काय करायचा, सेपरेट करायचा. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 इंटू कॉस ई रेस टू एक्स प्लस 2 इंटू साइन ई रेस टू एक्स अपॉन √13. बरं, मी काय करतो, √13 डिवायडेड बाय √13, याला पण सेपरेट, √13 याला पण सेपरेट. आता जर चांगलं तुम्ही निरीक्षण केलं तर 3/√13 आणि 2/√13 हा काय स्टँडर्ड अँगल आहे का, कुठं त्याची व्हॅल्यू दिली का नाही. प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपल्याकडे ती व्हॅल्यू होती म्हणून आपण ती काय करायचो, कन्सिडर करायचो. मग यामध्ये एक नवीन स्टेप आहे ती मी स्टार करून ठेवतो. कोइफिशियंट ऑफ कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 3/√13 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 2/√13 जर 1 येत असेल तर आपण याला कॉस ए आणि याला साइन ए पुट करू शकतो. ओके, कळालं. पण किती यायला पाहिजे तिथे 1, आणि तो ऑब्वियसली असणारच आहे. बघा 3चा स्क्वेअर 9/13 प्लस 2चा स्क्वेअर 4/13 दॅट इज इक्वल टू 13/13 दॅट इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे कोइफिशियंट ऑफ कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पर कोइफिशियंट ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 येतोय. म्हणजे आपण याला कॉस ए आणि कॉस साइन बी किंवा कॉस ए साइन ए किंवा कॉस बी साइन बी पुट करू शकतो. मग आता कॉस इनवर्स ऑफ, मग कॉस इनवर्स बाहेर आहे म्हणजे आतमध्ये आपल्याला काय करावं लागेल, कॉसचाच फॉर्म्युला लावावा लागेल. त्यासाठी आपल्याला याला कॉस पुट करावं लागेल आणि याला साइन पुट करावं लागेल. मग बाय पुट कॉस ए इज इक्वल टू 3/√13 कॉमा साइन ए इज इक्वल टू 2/√13. बघा याचा जर स्क्वेअर केला, कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, आणि म्हणून कॉस ए प्लस साइन ए, ह्या एचे अँगल जर बघितलं, ए इज इक्वल टू, तो अँगल पाहिजे ना आपल्याला, ए इज इक्वल टू कॉस ए साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू काय येईल बरं, कॉस ए साइन ए अपॉन कॉस एची किंमत, साइन ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू टॅन ए आणि इज इक्वल टू √13 कॅन्सल होईल 2/3 आणि ए इज इक्वल टू काय येईल मग, टॅन इनवर्स ऑफ 2/3, टॅन इनवर्स ऑफ 2/3. ही जी स्टेप आहे ना ही तुम्ही नंतर ॲडजस्ट केली तरी चालेल, पण सुरुवातीला हे लक्षात घ्या. पहिल्याला आपण अँगल नाही आहे म्हणून याचा स्क्वेअर करायचा, तो जर 1 येत असेल तर पहिल्याला कॉस ए आणि साइन ए. मग आता पुट का केलं मी, याला साइन ए का नाही म्हटलं, तर बाहेर कोण होता, कॉस इनवर्स. आतमध्ये मला कॉसचा फॉर्म्युला आणायचा आहे म्हणून कॉसला कॉस काय होईल, बाय डेफिनेशन कॅन्सल होईल आणि काहीतरी मिळेल. मग काय येईल मला नवीन स्टेप, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ काय येईल 3/√13 कॉस ए, कॉस ए इंटू ई रेस, कॉस ए इंटू cos e raised to x plus 2 upon sin a into sin e raised to x. ओके, आता हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे, कोणाचा फॉर्म्युला आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ cos a इंटू कॉस बी प्लस sin a इंटू साइन बी. कोणाचा फॉर्म्युला आहे हा, cos a मायनस बीचा, cos a मायनस बीचा. ओके, cos a मायनस बी किंवा e रेस टू एक्स मायनस 1 असंही म्हटलं तरी चालेल. काय म्हणता येईल, e रेस टू एक्स मायनस 1 cos a इंटू cos b, e रेस टू एक्स मायनस किती म्हणता येईल a. ओके, मग cos इनवर्स कस केलं कॅन्सल, y इज इक्वल टू e रेस टू एक्स मायनस a. मग a काय आहे आपला, टॅन इनवर्स ऑफ 2/3. मग y इज इक्वल टू e रेस टू एक्स मायनस किती आहे, टॅन इनवर्स ऑफ 2/3, टॅन इनवर्स ऑफ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येईल, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स आणि -0. का 0, इथे एक्स नाही आहे, ज्या फंक्शनमध्ये एक्स नसेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणताय आणि जिथे एक्सच नसेल ते डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार तुम्ही 0. वायचा मात्र काय असतो dy/dx, म्हणून तुमचं आन्सर आलं dy/dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम समजून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम असाच आहे, आपण तो घेणार आहोत. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 10/6 इंटू साइन 2 रेस टू एक्स मायनस
8 इंटू कॉस ई रेस टू. हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट म्हणूया. त्याचं कारण असं की ते काही बेसिक रूल्स आहे ते आपण फॉलो करणार आहोत. कोसेक इन्व्हर्स 10 अपॉन, जर आपण विचार केला 2 मिनटासाठी 6/2 असते, 6 इंटू साईन 2 मायनस, तर आपण 6/10 8/10चा स्क्वेअर 1 आला असता. पण हा 10 आपल्याला डिनॉमिनेटरला पाहिजे होता आणि हे आपला न्यूमरेटरला. ओके, परंतु आपल्याकडे काय आहे मग फॉर्म्युला आहे, काय म्हणता येईल, कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1/x. साइन इन्व्हर्स ऑफ 1/x इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स आणि कोसेक 1/x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स. म्हणजे आता हा रेसिप्रोकल घेतला तर काय येईल बरं, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ, रेसिप्रोकल घ्या, काय येईल 6 इंटू साइन 2x मायनस 8 कॉस 2x अपॉन किती रे 10. ओके, आता हा प्रॉब्लेम आपल्या प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट झालेला आहे. इसे बोलेंगे हम आ गए उन पहाड़ के नीचे. आता हे कसं करणार, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 6 इंटू साइन 2x मायनस 8 इंटू कॉस 2x अपॉन 10. आता काय करणार, याला सेपरेट कसं बनवणार, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 6/10 इंटू साइन 2x मायनस 8/10 कॉस 2x. ओके, आता 6/10 आणि 8/10चा कोइफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर जर 1 येत असेल त्याला आपण साइन आहे, याला कॉस आणि याला साइन पुट करू शकतो. मग काय म्हणता येईल, कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 8/10 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 36/100 प्लस 64/100 दॅट इज इक्वल टू 100/100 दॅट इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे कंडिशन सॅटिस्फायली आपण पुट करू शकतो. नाव पुट कोणला आता, आता परत प्रॉब्लेम राहिला, साइन इन्व्हर्स आहे, आतमध्ये साईनचा फॉर्म्युला आणायचा आहे. मला फॉर्म्युला आहे साईनचा. मग काय येईल साईनचा फॉर्म्युला, साईनचा फॉर्म्युला येईल नाव पुट, इथे कॉस घ्यावं लागेल, पुट कॉस ए इज इक्वल टू 6/10, कॉस ए इज इक्वल टू 6/10 मायनस साइन ए इज इक्वल टू 8/10. ओके, ह्या दोन व्हॅल्यू आणि आपल्याला एची व्हॅल्यू लागणार आहे म्हणून एची व्हॅल्यू काय पुट करणार, कॉस ए अपॉन साइन ए दॅट इज टॅन ए इज इक्वल टू 10 कॅन्सल होईल 8/6 एक मिनटं, कॉस ए इज इक्वल टू 6/10, कॉस ए इज इक्वल टू 6/10 कॉस ए पुट केला आपण इंटू साइन ए पुट केला 8/10. बट आपण जर म्हणलं की कॉस ए अपॉन साइन ए, ओके, टॅन ए इज इक्वल टू किती 8/10, टॅन ए इज इक्वल टू 8/6, 6 1 जा 6. ओके, त्याची आपल्याला काही नाही, आपण नंतर ती स्टेप ॲडजस्ट करू. मग y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ॲज इट इज, दोन व्हॅल्यू पुट करू आपण, कॉस ए इंटू पण बघा हिचं ॲन्सर जर म्हटलं की 6/10 8/6 म्हणजे ते 1 पॉईंट येईल आणि 1 पॉईंट जर आपण पुट केलं तर 1/1 पुट केल्यानंतर काय येईल बरं, अडचण अशी येईल की तो 1 पॉईंट म्हणजे आणि टॅनची रेंजचा तो प्रॉब्लेम येणार आहे. पण बसो, साइन इनवर्स ऑफ 6/10ला आपण काय पुट केलं आहे, कॉस ए इंटू साइन 2x मायनस 8/10 साइन ए इंटू कॉस 2x. कॉस ए इंटू साइन ए मायनस साइन ए इंटू कॉस बी हा फॉर्म्युला आहे. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, फंक्शन आधी घेऊ, साइन ए प्लस बीचा 2x प्लस ए, 2x प्लस ए. मग काय येणार, y इज इक्वल टू साइन सेकंड कॅन्सल 2x प्लस ए काढायचा असेल तर काढून घ्या, साइन ए आपण कॉस इज इक्वल टू टॅन ए किंवा ॲज ठेवलं आहे, कारण ए म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 0 असणार आहे. मग y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ते वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू 2x इंटू लॉग ए आणि त्याचं किती 0. मग तुमचा आन्सर लॉग ए म्हणजे किती, log 2 येईल, किती येईल log 2. म्हणून तुमचा डेरिव्हेटिव्ह
dy upon dx is equal to 2 raised to x into log 2 which is the required result. यामध्ये tan हे तुम्हाला जर काढायचं असेल तर घ्या, अदरवाईज इथं डायरेक्ट स्टेप घेतली तरी चालेल, काही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा झिरोच येणार आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. काय केलं आपण परत एकदा मी सांगतो, लक्ष द्या. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 10 आपण, हा आपल्याला वरती पाहिजे होता म्हणून आपण एक प्रॉपर्टी वापरली, कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन x, म्हणून साइन इनवर्स ऑफ याचा रिसिप्रोकल झाला. 10 होता, 10 सेपरेट देऊन टाकला, बाहेर साइन इनवर्स होता, आतमध्ये साइन ए प्लस बीचा किंवा साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे साइन शेजारी कॉस घेणार, कॉस शेजारी साइन घेणार, याचा कोइफिशियंट चेक केला तो 1 आला, म्हणजे पुट करण्याला काही अडचण नाही, म्हणून आपण घेतला कॉस ए इज इक्वल 8/6/10 आणि साइन ए इज इक्वल 8/10 आणि कॉस ए इंटू साइन बी, साइन ए इंटू कॉस बी. फंक्शन आधी घेतला 2 raised to x, 2 raised to x प्लस ए डिफरन्शिएट साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, साइन ए मायनस बीचा 2 raised to x मायनस ए, 2 raised to x y is equal to 2 raised to x minus a, differentiate with respect to dy upon dx is 2 raised to x into log 2 plus 0, hence dy upon dx 2 raised to x into किती log 2 which is the required result. व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम काय करा, राईट डाऊन करा. ओके, थँक्यू. बघा एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 9 आणि 10 हे दोन प्रॉब्लेम फक्त आपले राहिले. सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन टेबल नंबर 1.2.4. ओके, टेक्स्टबुक पेज नंबर 21 वरती हा एक छोटासा टेबल दिला आहे, सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन. मग हा जो इम्पॉर्टंट हा CET साठी खूप महत्त्वाचा आहे. CET साठी हा क्वेश्चन नंबर 9 हा प्रत्येकाला सॉल्व झाला पाहिजे. तसंच मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे जर 2-2 मार्क तुम्हाला मिळवायचे असेल तर इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन की ज्या तुमच्या पुढच्या चॅप्टर इंटिग्रेशनमध्ये पण पाहिजे असणार आहे. ओके, सम इम्पॉर्टंट म्हणजे काही प्रॉब्लेम अशा असतात की सबस्टिट्यूट केल्याशिवाय त्याचा रिझल्ट आपण मिळवू शकत नाही. त्यासाठी क्वेश्चन नंबर 9 मध्ये हा टेबल तुमच्या नोटबुकमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस आपण बघणार आहोत त्यावेळेस तुमच्या नोटबुकमध्ये पेज नंबर 21 टेबल नंबर 1.2.4 मॅथमॅटिक्स सेकंडच्या बुकमध्ये आहे. व्यवस्थितपणे तुम्ही तो ड्रॉ करून ठेवा. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो यावरती अवलंबून असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये तुम्हाला tan A इनवर्स ऑफ A प्लस B इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ A प्लस tan इनवर्स ऑफ B अपॉन 1 मायनस प्लस और मायनस 1 मायनस प्लस असेल तर प्लस असेल तर काय घेणार मायनस, आणि मायनस असेल तर काय घेणार प्लस, tan इनवर्स ऑफ A इंटू tan इनवर्स ऑफ B. हा 10 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त यावर डिपेंड असणार आहे. आणि मार्च 2019 वरती या प्रॉब्लेमवरती क्वेश्चन विचारलेले होते. म्हणजे हे तुमचे जो क्वेश्चन नंबर 9 आणि 10 आहे हा तुमचा CET लेवल, आणि क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 या 3वर तुम्ही जर जास्त फोकस केला इनवर्स फंक्शनवरती मधल्या 8, 9 आणि 10 तर तुम्हाला मार्क तुम्हाला आउट ऑफ मिळणार आहे. बघा त्या टाईपवरले. तेव्हा क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 व्यवस्थितपणे करा. क्वेश्चन नंबर 8 बोर्डसाठी, क्वेश्चन नंबर 9 CETला बरेचसे प्रॉब्लेम यावरती असतात. क्वेश्चन नंबर 10 परत बोर्ड एक्झाम 2019 असेल, 17 असेल आणि 14 असेल, 2014 यावरती बऱ्याचशा वेळेस हे प्रॉब्लेम विचारलेले आहेत. तेव्हा इनवर्स थेरम आणि हा 8, 9 आणि 10 व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करून ठेवा. यामध्ये एखाद्या प्रॉब्लेममध्ये काय अडचण असेल तर ती विचारा. ओके, यामध्ये आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. तुमच्यासाठी आज होमवर्क नाही आहे, पण तुम्ही काय करा व्यवस्थितपणे आज पेज नंबर 21 वरला टेबल व्यवस्थितपणे ड्रॉ करा. ओके, आणि समजून घ्या की जर 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय सबस्टिट्यूशन करायचे आहेत, त्या प्रॉब्लेममध्ये काय सबस्टिट्यूट कराय, आणि हा एक फॉर्म्युला आहे हा आपण बघणार आहोत. ओके, यावरले प्रॉब्लेम खूप इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन नंबर 10 बोर्डसाठी पण आहेत आणि खूप आयडेंटिफाय पटकन होणारे आहेत. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट होऊन आपला इनवर्स टॉपिक इथं संपलेला आहे. म्हणजे त्यामधला सब टॉपिक इनवर्स होता. यानंतर आपण घेणार आहोत इम्प्लिसिट. काय घेणार आहोत? इम्प्लिसिट फंक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो घेणार. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब अँड लाईक दिस चॅनल. ओके, बाय.